बापरे! इतका मोठा बदल अचानक कसा झाला? हा प्रश्न माझ्या मनात आला, जेव्हा 2-3 दिवसानंतर मी घराच्या बाहेर पडली आणि मी हा रस्ता बघितला. गाईज तुम्ही बघू शकता हा रस्ता. गेल्या 6-7 महिन्यापासून या रस्त्यावर इतके जास्त प्रमाणात खड्डे होते ना, या खड्ड्यांमुळे ते कमीत कमी 1-1, दीड-दीड तास ट्रॅफिक लागायची. ज्यांचं उल्वे टू बेलापूर डेली रुटीन आहे त्यांच्यासाठी हा रस्ता नक्कीच ओळखीचा आहे. आणि आज हा रस्ता अचानक इतका छान प्रकारे बनवला गेलेला आहे. त्याचं रिझन मला पुढे जाऊन समजलं, की आज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब येणार आहेत. आज आपल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन आहे त्यासाठी. त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबई ही इतकी छान प्रकारे सजवली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला असे हिरवे झाडे लावण्यात आलेली आहे, फुलं लावलेली आहे, नवीन नवीन झाडं, फुलं, नवी मुंबई एकदम छान दिसेल अशा प्रकारे सजवली गेलेली आहे. साहेबांना आपल्या नवी मुंबईमधली कुठलीही घाण दिसली नाही पाहिजे, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे हिरवे पडदे लावण्यात आलेले आहे. सो गाईज ही सगळी तयारी खूप छान प्रकारे केलेली आहे. त्यांच्या स्वागतासाठी हे सर्व झालंच पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये. पण ज्या रस्त्याची खरी गरज पावसाळ्यामध्ये होती, पावसाळ्यामध्ये इतके जास्त प्रमाणात खड्डे होते, 6-7 महिने अख्खे त्या खड्ड्यांमध्येच त्यांनी घालवले. तेव्हा तो रस्ता रिपेअर नाही केला. पण आज साहेब येणार आहेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लगेच एका दिवसात हा रस्ता व्यवस्थित झालेला आहे. सो गाईज असं नाही झालं पाहिजे. त्यांच्यासाठी तुम्ही करा, पण आमच्यासारख्या नॉर्मल लोकांचा पण विचार करा, ज्यांच्यासाठी त्यांची